चल जाऊ तू चल विठ्ठल 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 चल हट ये इकडे विठ्ठल चल आता विठ्ठल 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 विठोबाच्या तळ्यात लाटांचा तांडव आला. विठ्ठल 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 चिंगरोबाच्या तळ्यात लाटांचा तांडव सुरू झालाय. तांडव तळ्यात तळ्यात लाटा कसा उसळत्याल? ते काय जमीनदार आहे का? अरे बाबा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. डोळ्यांनी तिकडं बाबाजी पण आहेत आणि पंत बी आहेत. तळ्यात उंच उंच लाटा उसळतायत. तांडव सुरू झालाय. तांडव विठ्ठल 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 रे विठ्ठल विठ्ठल. अरे काय झालं? जिंगरोबाच्या तळावर लाटांनी तांडव सुरू केलाय. काय बोलतोस? चला तर मग चला 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 आपल्याला लगोलग जायला पाहिजे. चला 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 चला. माझा दिगू त्या सखूच्या तावडीतून सुटला. यमुने आज सोनियाचा दिवस उजाडला ग. घराला लागलेली कीड केली पाण्यात विसर्जित झाली. माझा दिगू गुणी दिगू तर माझाच आहे. त्याच्या रमाईचा. रमाई आता तुझंच राज्य आहे. तुझ्या लाडक्या दिगूचं माणिकशी धूम धडाक्यात लग्न लावता येईल. वहिनी 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 काय? अहो गावात आखरीत घडलंय. जिंगरोबाच्या तळ्यावर लाटांनी तांडव सुरू केलंय. विठ्ठल 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 रे विठ्ठल 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 काय म्हणायचं याला? तांडव आहेत तर भीती वाटत नाही. म्हणजे काहीतरी शुभ होणार. विठ्ठल 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 सकू विठ्ठल विठ्ठल बाबाजी हे काय म्हणावं याला? जिंगरोबाचा कोप होय ना.
तरी मी पंतसनी सांगत होतो इथं नका येऊ म्हणून. सकोतर कवाच बुडाली मेली मग आता ही काय लिहिलंय झिंगरोबा? हे नक्की काय होऊन राहिलं? आम्हाला बी अर्थ कळत नाही याचा. विठुराया विठुराया दिगू दादा, सकू वहिनी. अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं शङ्खपालं धृतराष्ट्रं रक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मना एतानि नवनामानि नागानां च महात्मना अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं शङ्खपालं धृतराष्ट्रं रक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मना अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं शङ्खपालं धृतराष्ट्रं रक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मना. सखुताईच्या विठ्ठलाने चमत्कार केला. सखू, खूप खूप काही बोलायचंय ग, पण काय बोलावं ते सुचत नाहीये मला. तू कशी आहेस ते विचारू? अगं धन्य आहेस तू सखू. आधी दुःखाला पारावर नव्हता आणि आता आनंदाला पारावर नाही. खरंच धन्य आहेस.
आज विठ्ठलाच्या आघात कृपेचा महिमा बघितला. पाहिलत, हाच विठ्ठल की झिग्रोबा. हा मुद्दाम उभा केलेला वाद कायमचा संपला. जे अशक्य होतं, जे कल्पनेतही नव्हतं, ते साकार झालंय. यालाच विठ्ठलाची कृपा म्हणतात. माझी निर्मळ निष्पाप मनाची सून हाच वाचली. या झिग्रोबाच्या तळ्यापाशी गाई गुरं सुद्धा पाणी पित नव्हती. या तळ्याचा काठ बघा, चंद्रभागेच्या किनाऱ्यासारखा पवित्र झालाय. हे नागराज, तू का माझ्या पाया पडतोस? खर तर आज तीच तुझा आभारी आहे. आज तुझ्यामुळे माझे आणि माझ्या सखीचे, माझ्या साध्या भोळ्या सखूचे प्राण वाचले. तेव्हा आज तू नाही, मी तुझ्या समोर हात जोडले पाहिजे. तेव्हा तुमचे प्राण वाचवणारा मी कोण? तुम्ही सूर्याला प्रकाश आणि तेज प्रदान केले, अविनाशी अक्षय अमृतालाच जीवदान दिलं. हे बोलणं किती बालिश आणि हास्यास्पद आहे. देवा, अहो आम्ही तुमचे सेवेकरी. नागकुळाच्या पुण्याईनं तुमची सेवा करायचं भाग्य मला मिळालं. तुम्हीच करता करविता आहात. तुम्ही करून घेतलं ते केलं. उलट आज विशेष सेवेची संधी दिल्याबद्दल मी सदैव आपला ऋणी राहीन. अरे मरत कशी नाही ती सको? हा, एवढ्या वेळ पाण्यात डुबली होती ती सको, तरी बी जितकी कशी राहिली ते मरत कशी नाही? मार 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 मार. अरे तू तरी मार. मारतो, मरत कसा मारतो. मार. बाबाजी, बाबाजी, ए, तू कशाला आली आमच्या मागे? जा घरला. मी कुठे जाऊ? घरी जाऊ? कुठल्या तोंडानं घरी जाऊ? यांना काय उत्तर देऊ? दिगूला कसं तोंड दाखवू? बाबाजी, सगळ्या बाजूने तुम्ही माझी कुचंबळा करून टाकली. अहो, सगळं गाव आधी काय बोलायचं, आता काय बोलतंय बघा जरा, बघा. ए कसा पाय, काय बोलते तू? या सखूला मी जल समाधी दिली आहे. पण सखू मेली का? शेष नागाच्या फडावर श्रीकृष्ण यावा, अगदी तशाच ऐटीत सुखरूप पाण्यात बाहेर आली ना. बाबाजी, सगळ्या गावानं प्रत्यक्ष हा चमत्कार बघितलाय. असा चमत्कार किती ती टिचभर सखू विधभर झाली. सगळ्या गावानं स्वतःच्या डोळ्यांनी तो चमत्कार पाहिला. बाबाजी, तुम्ही हरला, चकू जिंकली. सगळं गाव तिचा उदो उदो करतंय. गावासमोर सखू फार फार मोठी झाली. प्रत्येक वेळी तुमच्या हातातून ती निसटते. आपण लहान लहान होत चाललोय बाबाजी, आणि सखू मोठी होत चालली. माझी पद गावासमोर गेलीच ना. मी काय तोंड दाखवू? आणि आता घरी सगळेजण मला टोचून बोलतील बाबाजी. अगं हो मनोरमे, हो, घाबरू नकस. आपण यातून काहीतरी मार्ग काढू ना. घे, हे जिंगरोबाचं चरण तीर्थ आहे, ते पी, म्हणजे शांत वाटेल तुला. अजिबात नाही, मी नाही पिणार. मनोरमे, अगं असं डोक्यात राग घालून काय होणार आहे?
आपण विचार केला तर आपण अशा अशा 100 वाटा शोधून काढू. काही काळजी करू नको तू. हा. आणि तीर्थाला नाही म्हणायचं नाही. जिंगरोबाचं पवित्र तीर्थ आहे की नाही ते मग घ्यायचं. घे रे तिला, घे घे. पी. आलास रे परत आणि आमच्या सकुताईला तुझ्या लाडक्या सखीला बी माघारी आणलंस. विठुराया, सकुताईच्या हाताची गोडी नाही येणार, पण हे लोणी गोड मानून घे. तळ्यागाठीचे घडलं आणि तळ्यात घडलं ते समद चेटूक होत. ती नागावर आली ते बी समद चेटूक होत. चकून केलेलं चेटूक काय होत? चेटूक, सखून केलेलं चेटूक. म्हणून मी तुझ्या आयुष्यात किती बी संकट आली तरी बी यो बाबाजी तुझ्या सोबत कायम असणार आहे. सकू, तुझ्या घरादाराचं, तुझ्या गावाचं फार वाटोळ करणारे, राख रांगोळी करणारे. तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा नवरा आणि एवढंच काय पण अख्खं गाव तुझ्या विरोधात जाऊ शकतं. पण तरी तुला आणि मला या सखूला संपवायचं हाय आणि अख्ख्या जगाला हे दावायचं हाय का ती सकू चेटकीन हाय. काय हाय ती सकू? चेटकीण. सखू चेटकीण आहे. सखू चेटकीण आहे. अनेक ध्यानात ठेवायचं. गुरु जिंगरोबावरची श्रद्धा कधी बी डळू द्यायची नाही. म्या आणि गुरु जिंगरोबास तुला मुक्ती देणारो. तुझ्याकडून जरा भी चूक झाली तरी बी तुझ्या चिंधड्या चिंधड्या उडतील. तेव्हा हे ध्यानात ठेवायचं. कसं चेटकी नाही आणि आम्ही तारणहार. सखू चेटकीण, गुरु जिंगरोबा तारणहार. सखू चेटकीण, गुरु जिंगरोबा तारणहार. अहो मावशी, मला आज जायचंय हो. तुम्ही माझं इतकं कौतुक का करताय? मी खरंच काही नाही केलंय. आऊ सखुताई, हा तुमचाच मोठेपणा. आज एवढा मोठा चमत्कार केला तुम्ही, पण त्याचा जरा सुद्धा गर्व नाही हो तुम्हाला. हो ना, अशी कृपा विठुराया युगायुगाने एखाद्यावरतीच करतो बरं का. खरंच तुमची उंची खूप आहे सखुताई. धन्य झालो आम्ही. अगदी 16 आणि खरं बोललीस तू. श्रीधर दादा, खरंच तू भाग्यवान आहेस. अशी तुला ही सून मिळाली. परमेश्वराची कृपा तर आहेच तिच्यावर, पण मुळातच ती फारच गुणी पोर आहे हो. अगं सरुताई, सखू गुणाची आहेच आहे, म्हणूनच विठुरायाची कृपा आहे तिच्यावर. अशी सर्व गुणसंपन्न सून पंचक्रोशीत नाही. तिचं हे कौतुक करतायत ना ते योग्यच आहे. जलसमाधी दिल्या गेलेल्या सखूला विठुरायाने संजीवनी दिली. हे काही साधं आहे का श्रीधर दादा? नाही, हे तर अलौकिक आहे. म्हणून आपणही तिला वंदन करायला हवं.
जे घडलं आणि तळ्यात घडलं ते समद चेटूक होत, ते समद चेटूक होत. अहो सकुताई, तुम्ही नाही, तुम्ही आमच्या पाया पडावं इतकी आमची योग्यता नाही हो. उलट आम्ही सगळ्यांनी तुमच्या पाया पडायला हवं, तेच भाग्य आमचं. पण काय ग सखू, तुझं हे कौतुक बघायला तुझी सासू कुठे आहे? गाल फुगून कोपऱ्यात बसली वाटतं. अहो या काय जाऊ बाई आलेत. अगं मनोरमे, बघ बघ तुझ्या सुनेचं कौतुक बघ. अगं सगळ्या गावात तिचं कौतुक चाललंय. नुसतं कौतुकच नाही तर तिच्याबद्दल आदरही वाटतोय. सखू गावाचं फार वाटोळ करणारे, फार वाटोळ करणारे. अगं तिच्यावर विठुरायाने जी कृपा केली आणि जी दिव्य अनुभूती दिली त्याने सगळे भारावले आहेत हो. अगं आता तरी तुझे डोळे उघडू दे. गुरुजी गुरुबावरची श्रद्धा कधी बी डळू द्यायची नाही, कधी बी डळू द्यायची नाही. ग तुझ्या पदरात देवाने असं अलौकिक रत्न घातलंय, त्याची जाणीव तरी होऊ दे. अगं तिच्यावरचा राग सोड आणि देवाने ही अशी सून दिली त्याचे उपकार मान. सखू चेटकीन हाय, चेटकीन हाय. जाऊ दे सरुताई, आजच्या आनंदाच्या दिवशी अप्रिय विषय आणि वाद नकोत. चला सखूला जरा आराम करू द्या, ती फार थकली हो. हो या चला ग, तिला आराम करू द्या. चला या.